बघू शकता या ठिकाणी उमेदवारांचा उत्साह या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे आणि निळा झेंडा खांद्यावर निळा झेंडा आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आहे हाराचा वर्षाव त्यांच्या गळ्यामध्ये होत आहे शुभेच्छाचा वर्षाव त्यांच्या गळ्यामध्ये होताना आपल्याला दिसत आहे नक्कीच त्यांच्या सोबत बोलूया आपण काय सांगाल तुमच्या गळ्यामध्ये निळा दुपट्टा आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार म्हणून निवडून आल्या तेही आंबेडकर नगर मध्ये जय भीम सर्वांना अगोदर आणि ही पुण्य बाबासाहेबांच्या मुळेच आम्हाला मिळालेली आहे तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मला तिवार अभिवादन आणि खूप म्हणजे असं बरं वाटत आहे आता आणि आतापर्यंत सध्या मनामध्ये असं कुठल्या प्रभागामधून निवडून आले 13 भाऊ किती मतं मिळाले 816 तुमच्या विरुद्ध स्पर्धी कोण 8 मतांनी प्लस आहे 8 मतांनी प्लस आहे 8 किती 8 मतांनी प्लस 8 मतांनी प्लस आहे आता तुम्ही आंबेडकर नगर मधून नगरसेविका झालेले आहे काय काय विजन आहे ठेवलेलं तुमच्या मनामध्ये तुम्ही तसं तर बरंच काही ठेवलं आहे आणि आपण सर्वात अगोदर जनतांच्या ज्या पण काही आहे समस्या आपण त्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी समोर आपण हे करणारच आहोत आणि तसंच त्यांचा विश्वास जर आमच्यावरती राहिला तर त्या विश्वासाला समोर जाऊनच आपण त्यांना सगळ्या समस्या निर्माण करू बरेच थोडे लोक भारतीय जनता पार्टींना म्हणतात की संविधान बदलवतात आंबेडकर विरोधी आहे असं बोलल्या जात आहे सगळी इकडं तुम्ही आंबेडकरवादी आहे तुम्ही कसं पाहता भारतीय जनता पार्टीकडे मी अशा नजरेने बघते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाला कोणीच धक्का लावू शकत नाही ते कधीच होणार नाही आणि बीजेपी वरती लोकांनी विश्वास दाखवला त्याबद्दल मी सगळ्या जनतेचे आभारी आहे नक्कीच तुम्ही काय सांगाल तुमचा मोठा सिंहाचा वाटा आहे कोण आहे सुनबाई आहेत माझ्या म्हणजे बघा सुनेच्या पाठीमागे सासरा उभा राहिला तर त्याचा परिणाम काय होतो या आज नगर परिषद मध्ये निवडून आलेला आहे कसं गणित जमवलं आंबेडकर नगर मधून भारतीय जनता पार्टी कमळावर निवडून आणणं ऍक्च्युअल काय होतं एक नरेश भाऊ चरटे यांच्या माध्यमातून आणि त्यांचं विजन गेल्या 25 वर्षापासून मी त्यांना खूप जवळून पाहत आलो होतो आणि थोडंफार सुरुवातीला वाटत होतं का आपण आपला पक्ष चेंज करून आपण या भारतीय जनता पार्टीमध्ये जातो आहे पण असं साहेब तुम्हाला सांगतो असं काहीही नाही आहे आपण हा जातीवाद प्रत्येक भाषणामध्ये बोलल्या जाते पण मला तरी नाही वाटत की तो प्रकार तसा होते म्हणून कारण त्यांचा विजन जे आहे भारतीय जनता पार्टीचं विजन जे आहे तो आहे विकासाच्या माध्यमातून ते जनतेपर्यंत पोहोचतात जनतेकडून मतदान घेतात ते इतकं मला आज माहीत पडलं या माध्यमातून पण आंबेडकर नगरच्या गडामधून जे आहे आपण बघतोय की आतापर्यंत जे आहे तिथे जे बहुजन समाज पार्टीची सत्ता राहिलेली आहे पण आता ही पहिल्यांदा तिथे आंबेडकर नगर मध्ये जे आहे कमळ फुललेलं नाही ते असं आहे की आता ते मी पहिलेच बोललो तुम्हाला आता विकासाच्या आधारावर हे सर्व घडून आलेलं आहे विकास कोणतीही पार्टी असो जो विकास करते ते विकासाच्या माध्यमातून ते समोर येतेच ती पार्टी सुनबाईला पूर्ण मार्गदर्शन राहील माझं राहील ना माझं मार्गदर्शन राहील साहेब नदीला तिच्या पाठीशी मी उभा आहो पहिले सुरुवातीपासूनही होतो फार कमी मतानं आलो याचा अर्थ हे नाही शेवट विजय झालेला आहे आंबेडकर नगर मधल्या समस्या काय आहे नेमक्या समस्या काय आहे मालकी हक्काचे पट्टे आणि दूषित पाणी या समस्या आहेत तर त्यावर अगोदर आपण हे करूया त्या समस्यांवर अगोदर आपण बघूया नक्कीच आंबेडकर नगर मधला एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे आहे तो मालकी हक्काचे पट्टे आणि भारतीय जनता पार्टीची उमेदवार आहे देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे राज्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि आता वाडी नगर परिषदला सुद्धा भारतीय जनता पार्टीचं आहे मालकी हक्काचे पट्टे आंबेडकर नगर वासियांना मिळणार यासाठी लढणार हो नक्की लढणार नक्कीच लढणार हा एका वर्षात असं होईल का तिरपुडे जे ताई आहे ते याच पट्ट्यासाठी तिथल्या नेत्यांवर तग धरून बसले का आमचे पट्टे आम्हाला पाहिजे म्हणून असं म्हणजे नक्कीच असंच होणार आणि मी ह्या गोष्टीला समर्थन करते की या सगळ्या जनतेला आणि वाडीच्या जी पण जनता आहे त्यांना मालकी हक्काचे पट्टे मिळालेच पाहिजे म्हणून नक्कीच आंबेडकर नगर वासियांना मालकी हक्काचे पट्टे मिळाले पाहिजे हा 30-40 वर्षापासून हा प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहे पण यावेळेस नक्कीच आंबेडकर नगर मध्ये भारतीय जनता पार्टीचे 3
नगरसेवक निवडून आले ना? हो नाही येथून 3 आले टोटल. आंबेडकर नाही नाही 2 आले, 2. एक दिनेश कोचे साहेब आणि दोनच दोनच आले. आंबेडकर नगर मधून 2 आले का? हो, दोनच आले. सॉरी 2 मिनिट झालं 2 मिनिटं थांबा, मी बोलतो ना, थांब 2 मिनिटं, फक्त 2 मिनिट, 2 मिनिट. म्हणजे आंबेडकर नगरहून भारतीय जनता पार्टीचे किती उमेदवार निवडले? एक 12 प्रभाग भागातून 12 मधून एक आले दिनेशजी कोचे आणि 13 मधून हे दिव्य अमोल तिरपुळे. बाकी 3 कोणाचे उमेदवार आले मग? 3 वंचितचे आले. 3 वंचितचे आले. हो. म्हणजे आंबेडकर नगर मधून भारतीय जनता पार्टीचे 2 आले आहे आणि 3 जे आहे वंचित बहुजन आघाडीचे आलेले आहे असं माहिती दिली. पण एकंदरीत यांचा जो मुद्दा आहे मालकी हक्काचे जे पट्टे आहेत ते आम्ही आंबेडकर नगरवासियांना मिळून देऊ, ही अशी महत्वाची जी मागणी यांची आहे. आणि आता बघूया 5 वर्ष नगरसेवक आहे आणि WH न्यूज सुद्धा वाढीतच आहे. काय आंबेडकर नगरवासियांचा प्रश्न तिरपुळे ताई सोडतात की नाही सोडत ते बघण्यालायक आहे. बघत राहा WH न्यूज, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.